नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th सायन्स पार्ट 1 मधला आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा टॉपिक पाहतोय आणि त्यामधलं हे दुसरं लेक्चर. पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण विशेषतः जे काही डोबेरायनरचे ट्रायड आहेत तर ते कशा पद्धतीने तयार केलेले होते याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला न्यूलँड नावाच्या शास्त्रज्ञानं ऑक्टेव्ज म्हणजे अष्टक जे काही आहेत तर ते तयार करून त्यावेळेस शोधल्या गेलेल्या सगळ्या एलिमेंटला कशा पद्धतीने क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पाहायचं आहे. साहजिकच ह्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी कंप्लीट अशी सक्सेस भेटलेली नाही आहे खरं तर. ठीक आहे, कारण त्यानं जेव्हा हे सगळं क्लासिफिकेशन केलेलं होतं ना तोपर्यंत साधारणतः 56 एलिमेंट्स जे आहेत तर ते डिस्कवर झालेले होते. पण याला मात्र साधारणतः कॅल्शियमपर्यंतच्याच एलिमेंटला व्यवस्थित क्लासिफाय करता आलेलं आहे. मग त्यानं हे क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणता आणि कसा क्रायटेरिया लावलेला आहे हे आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की डोबेरायनरप्रमाणेच न्यूलँडनं देखील क्लासिफिकेशन करण्यासाठी ॲटॉमिक मास जो आहे एलिमेंट्सचा तर तो कन्सिडर केलेला आहे. त्यानं त्यावेळेचे सगळे एलिमेंट जे काही येतं तर ते इन दी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास अरेंज केले. ठीक आहे. इन इयर 1866 जॉन न्यूलँड अरेंज दी एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन दी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता ह्याच्यासाठी त्यानं त्या ठिकाणी एक जबरदस्त भन्नाट अशी कल्पना जी आहे तर तिचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते ठरवलेलं आहे. तुम्हाला आपल्या संगीतामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा हा प्रकार माहीतच असेल. ठीक आहे. आता हा सा जो आहे तर इथून कितवा आहे रे, तर हा 8वा स्वर आहे. ठीक आहे. त्याला स्वर म्हणतात, काय म्हणतात मला माहीत नाही एवढं, पण इथं सा जो आहे तर इथून 8वा याचाच अर्थ या साचं रिपिटेशन जे आहे तर ते 8व्यांदा व्हायले किंवा 8व्या त्या नोटच्या माध्यमातून त्या पहिल्या ह्याचं रिपिटेशन व्हायले. ओके. मग इथं ह्यानं हीच कल्पना मांडलेली आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी सा. वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे जे काही आहेत तर त्यालाच डो, रे, मी, फा, सो, ला, ती या पद्धतीने म्हणतात. कदाचित त्याचा उच्चार वेगळा असू शकतो. या कल्पनेच्याद्वारे त्यानं असं इमॅजिन केलेलं आहे किंवा त्याला वास्तवात देखील काही पुरावे भेटलेले येतं की हायड्रोजन जो काही आहे 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 5 6 7 आणि त्याच्यानंतर 8वा कोण आहे रे, फ्लोरीन. हायड्रोजनच्या आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. लिथियमला जर विचारात घेतलं तर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे लिथियमच्या आणि त्या ठिकाणी सोडियमच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. म्हणजे एखादा एलिमेंट घेतल्यानंतर त्याचा पुढचा 8वा एलिमेंट जो आहे तर त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतील असं याचं एकंदर म्हणणं होतं. काही प्रमाणामध्ये ते बरोबरही होतं, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे त्या ठिकाणी लूप होल राहिलेले होते. पहिले जे काही ड्रॉबॅक होता ह्याचा तर त्यानं ॲटॉमिक मासला कन्सिडर केलं, जे की कन्सिडर केल्यामुळं याच्यामध्ये बऱ्याचशा काही टेक्निकल अडचणी निर्माण झाल्या. दिस अरेंजमेंट स्टार्टेड विथ दी लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ दी थोरियम. म्हणजे कुठून कुठपर्यंत हे सगळं होतं बरं, तर ह्याची सुरुवात झालेली होती हायड्रोजनपासून आणि थोरियमपर्यंत त्यानं ते क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. आता इथं त्या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितलं त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं, तर एव्हरी 8th एलिमेंट इज सिमिलर टू दॅट ऑफ दी फर्स्ट एलिमेंट. म्हणजे एकंदर सोडियम जो काही आहे सोडियम तर हा 8वा आहे कशापासून बरं, लिथियमपासून, आणि त्यामुळं या दोघांच्याही सेम प्रॉपर्टीज असतील. बेरिलियमपासून 8वा कोण आहे, मॅग्नेशियम, त्यामुळे या दोघांच्या सेम असतील. मॅग्नेशियमपासून 8वा कोण आहे, कॅल्शियम, त्यामुळे या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम असतील असं एकंदर त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे. पण ह्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते देखील आपल्याला पाहावे लागतील. डिमेरिट्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्ज. सगळ्यात महत्त्वाचं, त्यावेळेस शोधल्या गेलेले जे काही 56 एलिमेंट होते तर त्यापैकी फक्त कॅल्शियमपर्यंतच हा जो त्या ठिकाणी लॉ आहे किंवा रूल आहे त्यानं बनवलेला तर तो लागू होता. म्हणजे एकंदर इथपर्यंत हे पहिले जे काही येत नाही एवढे तर हेच हा रूल फॉलो करायचे. याच्यानंतरचे मात्र वेड्यासारखं वागायला लागले, त्याचा हा ऑक्टेव्हचा रूल फॉलो करत नव्हते. इन ऑर्डर टू फिट ऑल नोन एलिमेंट्स न्यूलँड्स प्लेस्ड एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर दी सेम नोट इन ऑक्टेव्ह. म्हणजे एकंदर हा जो काही आहे तर तो नोट आहे. म्हणजे ह्यानं डायरेक्ट केमिस्ट्रीमध्ये संगीत घुसवलं. ठीक आहे. हे सारे जे काही आहे ग म तर हे नोट्स आहेत.
आणि ह्याच्यामुळं त्यानं काय केलं माहिती आहे का, हे सगळं जुगाड लावण्यापायी काही वेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज असणारे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते चुकीच्या नोटमध्ये घुसवले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, हे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन हे काय आहेत रे, हे हॅलोजन आहेत. आणि या हॅलोजन सोबत त्यानं चक्क कोबाल्ट आणि निकेलला ठेवलंय. काही संबंध आहे का? हे हॅलोजन आणि हे कोबाल्ट आणि निकेल प्रॉपर मेटल. असंच या कोबाल्ट आणि निकेल या मेटल सोबत सिमिलर प्रॉपर्टीज असणारा दुसरा एक जो काही एलिमेंट आहे तर तो म्हणजे आयर्न. या आयर्नला त्यानं कुणासोबत ठेवलं, ऑक्सिजन, सल्फर या नॉन मेटल सोबत. म्हणजे त्यानं त्या ठिकाणी सख्या भावांची ताटातूट करून टाकली. ठीक आहे. त्याच्यासोबत एका घरामध्ये एकच जण ठेवायला पाहिजे, एका बॉक्समध्ये एकच जण ठेवायला पाहिजे, हे साधं सोपं लॉजिक आहे. कारण ॲटॉमिक मास जे काही आहे तर ते त्या ठिकाणी एका एलिमेंटचं आणि दुसऱ्या एलिमेंटचं सेम तर असणार नाही आहे. पण तसं नाही, ह्यानं त्या ठिकाणी एकाच बॉक्समध्ये दोन दोन एलिमेंट जे आहेत तर ते घुसडले. म्हणजे एकंदर हाही महत्त्वाचा एक ड्रॉबॅक होता. ठीक आहे. पहिलं जे काही आहे तर त्यानं हे सगळं फिट करण्यापायी एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर दी सेम नोट इन दी ऑक्टेव्ह. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कोबाल्ट निकेलला त्यानं त्या ठिकाणी हॅलोजन सोबत ठेवलं, तर आयर्नला त्यानं चक्क त्या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेलपासून दूर ठेवलं. कुणासोबत? तर ऑक्सिजन, सल्फर सारख्या नॉन मेटल सोबत. न्यूलँड ऑक्टेव्स डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. हे सगळ्यात महत्त्वाचं याचा ड्रॉबॅक होता. म्हणजे एकंदर 56च्या पुढं वाढ होणार आहे की नाही एलिमेंट्सची? तर निश्चितच होणार आहे. आज आपल्याला 118 एलिमेंट माहिती येतं. अरे पण भविष्यामध्ये जे काही नवीन डिस्कवर होणार आहेत एलिमेंट त्यांना कुठं ठेवायचं, ती सुविधा याच्या या टेबलमध्ये नव्हती. म्हणजे एकंदर तुम्हाला न्यूलँडच्या ऑक्टेव्स जे आहेत तर त्याचे डिमेरिट्स किंवा लिमिटेशन्स जर विचारले तर तुम्ही ते लिहू शकता. बघूया. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. अकॉर्डिंग टू न्यूलँड्स लॉ एव्हरी 7th एलिमेंट हॅड दी प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ दी फर्स्ट. एव्हरी 7th नाही, एव्हरी 8th. ठीक आहे. त्यामुळं हे फॉल्स आहे. न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स इज ॲप्लिकेबल अप टू कुठपर्यंत हा त्याचा लॉ त्या ठिकाणी लागू पडत होता त्या एलिमेंटच्या बाबत, तर कॅल्शियमपर्यंत. कुठपर्यंत? कॅल्शियम. कुठं आहे रे? इथं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. खऱ्या अर्थानं आपण ज्या मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल अभिमानानं बोलतो की हा परफेक्ट असा पिरियडिक टेबल आहे, याचा जो पाया घातला ना तर तो मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलनं. हा मेंडेलिव्ह जो आहे तर तो त्या ठिकाणी एक रशियन असा शास्त्रज्ञ होता, ज्यानं त्यावेळेस साधारणतः डिस्कवर झालेले जे काही 64-65 पर्यंतचे जे एलिमेंट्स होते तर त्याच्यासाठी असे पत्ते, कार्ड्स बनवले होते. त्या प्रत्येक कार्डवर त्यानं त्याचे प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, ॲटॉमिक मास वगैरे लिहिले होते. आणि एकंदर त्यानं बरेचसे परम्युटेशन कॉम्बिनेशन केले, वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आयडेंटिफाय झालं की आफ्टर सर्टन टाईम किंवा आफ्टर सर्टन ॲटॉमिक मास दिस प्रॉपर्टीज आर रिपीटेड. ठीक आहे. आणि हीच गोष्ट त्यानं आयडेंटिफाय केलेली आहे. हे क्लासिफिकेशन केलेलं 1869 to 1872च्या दरम्यान मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट. पुन्हा एकदा तोच पॅटर्न. डोबेरायनर, न्यूलँड आणि आता मेंडेलिव्ह सगळ्यांनी जे काही बेसिक क्रायटेरिया वापरला तो म्हणजे त्यानं एलिमेंट हे इन दी असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अरेंज केलेले आहेत. मेंडेलिव्ह 100% सक्सेसफुल झाला असता, फक्त त्याच्या या गोष्टीमुळं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही लूप होल किंवा ड्रॉबॅक राहिलेले इथं. कळलं का? ॲटॉमिक मासला त्यानं कन्सिडर केलं. कारण ॲटॉमिक मास ही एक अशी गोष्ट आहे की जी एकच फिक्स नसते. आता तुम्ही म्हणाल फिक्स कसं काय नसते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची बेरीज तर सेमच असणार ना? नाही मित्रांनो, तिथं आयसोटोप हा एक प्रकार असतो. आणि आयसोटोपमुळं होतं काय की एखादा समजा कार्बन आहे, कार्बन 14 असतो आणि कार्बन 12 असतो, ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. अरे मग त्याला 14च्या बॉक्समध्ये ठेवायचं का 12च्या बॉक्समध्ये ठेवायचं, हाही एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे. आणि त्यामुळं त्याचं जे ॲव्हरेज आपण काढतो ते पुन्हा त्या ठिकाणी पॉईंटमध्ये येतं. आणि मग ह्याचा परिणाम म्हणजे कधी कधी कमी ॲटॉमिक मासवाला पुढं जातो, जास्त ॲटॉमिक मासवाला मागं येतो, असे डिस्टर्बन्स निर्माण होतात. बरोबर आहे. म्हणजे एकंदर मेंडेलिव्हच्या बाबत हेच काही प्रॉब्लेम्स त्याला फेस करावे लागले होते.
त्यानं काय केलं बरं, तर हे 63 एलिमेंट त्याच्या काळामध्ये जे काही होते तर त्यांना इन दी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास अरेंज केलं आणि त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये रिपिटेशन व्हायलंय आफ्टर फिक्स्ड इंटरव्हल ऑफ टाईम. आणि त्यामुळं त्यानं एक लॉ जो आहे तर तो सांगितलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे एकंदर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या काही आहेत तर त्या ॲटॉमिक मासनुसार त्या ठिकाणी रिपिटेशन तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. काय बरं, एलिमेंटच्या पिरियडिक प्रॉपर्टीजचं रिपिटेशन होतं ॲज पर देअर ॲटॉमिक मासेस. हे जे काही आहे तर हे पिरियडिक लॉ तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर दी पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस एक्झाममध्ये येत असतं. आता त्यानं ह्यासाठी काय केलेलं आहे तर जे व्हर्टिकल असे कॉलम तयार केलेले आहेत त्याला ग्रुप्स नाव दिलेलं आहे आणि हॉरिझॉन्टल जे काही येतं आडव्या रोज तर त्याला पिरियड हे नाव दिलेलं आहे. व्हर्टिकलला काय दिलं बरं, ग्रुप्स, आणि जे हॉरिझॉन्टल आहे तर त्याला पिरियड दिलेला आहे. आता मेंडेलिव्ह जो आहे तर तो या पद्धतीनं एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा पहिला बऱ्यापैकी सक्सेसफुल प्रयत्न त्यानं केलेला आहे, बऱ्यापैकी सक्सेसफुल. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं की त्याचा एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे त्यानं ॲटॉमिक मासला पिरियडिक फंक्शन कन्सिडर केलेलं आहे. नाहीतर त्यानं जर ॲटॉमिक नंबरला कन्सिडर केलं असतं तर तो मॉडर्न पिरियडिक टेबल त्याच वेळेस तयार करू शकला असता. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हेल्प टू रिवाइज द ॲटॉमिक मासेस. याचा अर्थ मेंडेलिव्ह पूर्णतः फेल झाला का? नाही, बिलकुल नाही. मेंडेलिव्हमुळं बऱ्याचशा अशा गोष्टी त्यावेळेस लक्षात आल्या की ज्या आधीच्यांना जमल्या नव्हत्या. फॉर एक्झाम्पल, मेंडेलिव्हमुळं काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेस जे काही आहेत तर ते दुरुस्त करायला मदत झाली. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी जर म्हटलं तर ॲटॉमिक मास ऑफ द बेरिलियम जे आहे तर ते सुरुवातीला त्याचा ॲटॉमिक मास 14.09 कन्सिडर केलं जायचं, पण दिस व्हॅल्यू वॉज चेंज टू दी करेक्ट व्हॅल्यू 9.4 अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर दी बोरॉन. म्हणजे चक्क आज आपण पाहतो लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन, पण जुन्या पद्धतीमध्ये काय व्हायचं की बेरिलियमचा ॲटॉमिक मास हा 14.09 एवढा कन्सिडर व्हायचा. आपण बघूया वाटलं तर बेरिलियम बोरॉनच्या आधी यायला पाहिजे ना ॲटॉमिक मासनुसार. आता हा जो न्यूलँडचे ऑक्टेव्ज आहेत ना त्याच्यामध्ये एकदा आपण पाहूया न्यूलँड महाशयांनी काय केलं होतं. तर न्यूलँडनं योगायोगानं बेरिलियम जो काही आहे बोरॉनच्या आधी केला होता, पण बेरिलियमचं जे काही ॲटॉमिक मास आहे ना तर ते मात्र सुरुवातीला किती कन्सिडर व्हायचं बरं, तर 14.09. पण नंतर असं लक्षात आलं की ते ॲक्च्युली किती आहे, 9.4. म्हणजे हे एक प्रकारचं यशच आहे ना, कुणाचं, तर आपल्या मेंडेलिव्ह सरांचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हॅड लेफ्ट सम व्हॅकंट स्पेसेस. ही एक त्याची मोठी अचिव्हमेंट आहे. तिने डोक्यामध्ये पक्क ठेवलं. सुरुवातीला 30 होते, नंतर जवळपास 54-56 पर्यंत गेले आणि याच्या काळापर्यंत ते जवळपास अबोव्ह 60 गेले. याचा अर्थ एलिमेंटची संख्या वाढत जाणार आहे. आणि त्यासाठी त्यानं रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. कशासाठी, भविष्यातले जे स्पेसिफिक एलिमेंट्स असतील ना त्यांच्यासाठी. इवन त्यानं काही एलिमेंट्स या ॲटॉमिक मासचे असतील हे प्रेडिक्शन देखील केलं होतं. त्यासाठी त्यानं 3 एलिमेंट जे आहेत तर ते इमॅजिनरी त्यावेळेस डिस्कवरच झालेले नव्हते, तर त्यांचे नावं देखील त्यानं टेम्पररी ठेवलेले होते. त्यांचे नावं त्यानं एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन ठेवलं होतं. म्हणजे त्यावेळेस ॲक्च्युली बोरॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन हे डिस्कवर झालेले होते, पण बोरॉनच्या बाजूला असणारा जो काही बॉक्स आहे तर तो त्यानं रिकामा ठेवला आणि त्याचं नाव ठेवलं एका बोरॉन. एका ॲल्युमिनियम याच पतीने ॲल्युमिनियमच्या बाजूचा बॉक्स होता आणि एका सिलिकॉन असाच बाजूला होता. त्या इमॅजिनरी किंवा तोपर्यंत डिस्कवर न झालेल्या या 3 एलिमेंटचे त्यानं नावं ठेवले. त्यासोबतच त्यानं त्यांच्या ॲटॉमिक मास देखील सांगितले. एवढंच नव्हे तर त्याच्या ज्या काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ना तर त्या देखील त्यांना आधीच सांगितल्या होत्या की या पद्धतीच्या असतील. दिस एलिमेंट्स आर स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. खरोखर भविष्यामध्ये हे एलिमेंट्स डिस्कवर झाले आणि मित्रांनो हा एका बोरॉन जो आहे ना तर त्याचं नवीन नाव शोधल्यानंतर ठेवलं स्कँडियम, एका ॲल्युमिनियमचं नाव ठेवलं गॅलियम आणि एका सिलिकॉनचं नाव ठेवलं जर्मेनियम. याला म्हणतात सायंटिस्ट. लक्षात घ्या, भविष्यात शोधल्या जाऊ शकतात असे 3 एलिमेंट जे आहेत तर ते आधीच सांगितले. त्यांचा ॲटॉमिक मास किती असू शकतात हे सांगितलं, त्यासोबत त्याच्या प्रॉपर्टीज देखील आधीच त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे याच्यापेक्षा मोठा ज्योतिषी कोणता असेल रे. ठीक आहे, द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रिडिक्टेड बाय द मेंडेलिव्ह. देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर द नोबल गॅसेस. हा एक मात्र इथं
आपल्याला पाहायला भेटतं. ते म्हणजे यांच्या पिरियोडिक टेबलमध्ये नोबल गॅसेस, ज्याला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो, तर त्याच्यासाठी कोणताही प्रॉपर असे जागा नव्हती, कारण त्या काळापर्यंत या इनर्ट गॅसेसची, नोबल गॅसेसची डिस्कवरी झालेली नव्हती. पण मेंडेलिव्ह जिवंत असतानाच काही नोबेल गॅसेस जे आहेत तर त्यांचा शोध लागला आणि मग मेंडेलिव्हनं बाकीच्या पिरियोडिक टेबलला कोणत्याही पद्धतीनं डिस्टर्ब न करता एक नवीन असा ग्रुप त्या ठिकाणी तयार केला आणि त्याला 0 ग्रुप नाव ठेवलं, ज्याच्यामध्ये हे नवीन इनर्ट गॅसेस त्या ठिकाणी टाकलेले येतं. आता हे सगळे आपण मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलच्या अचिव्हमेंट पाहिल्या, प्लस पॉईंट पाहिले, पण त्याचे काही लिमिटेशन्स देखील होते. त्याच्यामध्ये काय होतं बरं लिमिटेशन, तर पुन्हा तेच, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम, दॅट इज 59. देअरफॉर देअर वॉज अ एम्बिग्युटी रिगार्डिंग द सिक्वेन्स ऑफ दीज एलिमेंट्स. म्हणजे ॲटॉमिक मासमुळं एक प्रॉब्लेम झाला होता. कोबाल्टचा ॲटॉमिक मास आणि निकेलचा ॲटॉमिक मास दोघांचंही 59च दाखवत होतं. आणि मग 59 जर दोघांचं एकच असेल तर त्यांना ठेवायचं कुठं, मग त्यांना सोबत ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता. ठीक आहे, जे की योग्य नव्हतं. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर द मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियोडिक टेबल. मी तुम्हाला म्हटलं होतं की ॲटॉमिक मासमुळं ह्या सगळ्यांचं जे काही फेल्युअर आलं ना, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे आयसोटोप नावाचा प्रकार त्यांना माहिती नव्हता. आणि मग आयसोटोपमुळं व्हायचं काय की पॉईंटमध्ये त्या ठिकाणी त्यांचे ॲटॉमिक मास यायचे, ज्यामुळे गडबड व्हायची. आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आयसोटोप हा प्रकार कसा असायचा, फॉर एक्झाम्पल इथं काही आयसोटोप देतो तुम्हाला. या ठिकाणी कार्बन 12 आणि कार्बन 14. कार्बन 12 मध्ये प्रोटॉन किती येत रे, 6, आणि कार्बन 14 मध्ये प्रोटॉन किती येतं, 6. कारण हे ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो फिक्स असतो. ठीक आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही 6 असतील. पण आता इथं न्यूट्रॉनची गंमत बघूया. न्यूट्रॉन किती असतील, हे 12 जर असेल तर 6 + 6. इथं किती असतील न्यूट्रॉन, 6 + 8. बरोबर आहे, 6 + 8 म्हणजे 14. आता हे आयसोटोप नावाचा प्रकार त्यावेळेस शोधल्याच गेलेला नव्हता. देअरफॉर आयसोटोप्स कुड नॉट बी गिवन इन प्रॉपर प्लेस. कळालं का, त्यावेळेस त्यांना या ठिकाणी प्रॉपर असं क्लासिफिकेशन या गोष्टीमुळे करता आलं नाही. In Mendeleev's periodic table, the rise of atomic mass is not uniform. Hence, it was not possible to predict the number of elements that could be discovered between two heavy elements. ठीक आहे, त्यासोबतच no fixed position was given to the hydrogen. हा खरं तर प्रॉब्लेम आजही आपल्याला भेडसावतोय. हायड्रोजन जो काही आहे तर ह्यानं फार गंमत केलेली आहे. हायड्रोजनची पोझिशन जर पाहिली तर फर्स्ट ग्रुपमध्ये आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये कोण असतं रे, अल्कली मेटल्स असतात. हायड्रोजन मेटल आहे का, नाही, पण तरी देखील त्याला ठेवलेलं आहे. त्यासोबतच हा हायड्रोजन हॅलोजन सोबतही काही प्रॉपर्टीज त्या ठिकाणी सिमिलर दाखवतं. म्हणजे एकंदर त्याला ठेवायचं कुठं, कारण त्याच्या काही प्रॉपर्टीज ज्या काही आहेत तर अल्कली मेटल म्हणजेच ग्रुप 1 प्रमाण येतात, तर काही चक्क हॅलोजन प्रमाण येतात. ठीक आहे, एकच एलिमेंट पण 2 वेगवेगळ्या टाईपच्या प्रॉपर्टीज त्यांना दाखवतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा अल्कली मेटल आहे सोडियम, हा हॅलोजन सोबत या पद्धतीनं काय करतो रे, सॉल्ट बनवतो. हायड्रोजन देखील असाच बनवतो, HCl. बरोबर आहे. आता हॅलोजनचं बघूया. हॅलोजन जो काही आहे तर समजा तो कार्बन सोबत या पद्धतीनं CCl4, हे क्लोरीन काय हॅलोजन आहे. हायड्रोजन देखील त्याच पद्धतीनं CH4 बनवतो. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे एकंदर या क्लोरीन सारखं ह्यानं इथं बिहेवियर दाखवायले आणि इथं त्यानं अल्कली मेटल प्रमाणे बिहेवियर दाखवायले इथं. ठीक आहे, आणि त्यामुळं हायड्रोजनच्या लोकेशनच्या बद्दल मात्र एक प्रकारची ॲम्बिग्विटी आजही आपल्याला पाहायला भेटते. बघूया काही क्वेश्चन्स. एलिमेंट्स इका सिलिकॉन इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल इज नोन ॲज, काय होतं रे इका सिलिकॉन, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. तर त्यापैकी इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हज प्रेडिक्शन व्हॉट इज द नेचर ऑफ ऑक्साईड फॉर्म्ड बाय द एलिमेंट इका ॲल्युमिनियम. एक लक्षात घ्या, या तिघांच्याही माध्यमातून तयार होणारे ऑक्साईड हे एम्फोटोरिक होते. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स, हायड्रोजन रिसेंबल्स अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज हॅलोजन. बरोबर आहे का, येस, मी तुम्हाला आताच म्हटलं. हा हायड्रोजन फार गमतीचा आहे. हा हायड्रोजन हॅलोजन प्रमाणेही, हॅलोजन म्हणजे कोणतरी क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन यांच्याप्रमाणेही प्रॉपर्टीज दाखवतं आणि त्यासोबतच अल्कली मेटल जे आहेत यांच्याप्रमाणे देखील प्रॉपर्टीज दाखवतं. फॉर एक्झाम्पल सोडियम, पोटॅशियम ह्यांच्याप्रमाणे. मग आता अशा वेळेस ह्याला ठेवायचं कुठं, हा एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, स्टेटमेंट बरोबर आहे का, बरोबर आहे ना.
ह्याच्यावर काही आधी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. राईट दी डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. हेच तुम्हाला आत्ता जे काही आपण सांगितलेलं आहे की एलिमेंटच्या सिक्वेन्सबाबत ॲम्बिग्युटी आहे, आयसोटोप्स हा प्रकार त्यावेळेस माहिती नव्हता, ॲटॉमिक मासेस त्यांना सिलेक्ट केलेले आहेत, त्यासोबतच पोझिशन ऑफ हायड्रोजनबद्दल देखील कन्फ्युजन होतं. अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. ठीक आहे. त्याच्यानंतर कंप्लीट दी ॲनालॉजी. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेरिडियम ऑक्साईड हा BeO असतो, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेरिडियम क्लोराईड हा काय असेल, तर बेरिलियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा BeCl2 असेल. काय असेल बरं, BeCl2. ठीक आहे. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल हे तुम्हाला सांगता येईल. त्याच्यामध्ये त्यांना 3 त्यावेळेस न डिस्कवर झालेले एलिमेंट सांगितले, त्यांच्या प्रॉपर्टीज देखील सांगू शकलेला आहे. त्यासोबतच काही ॲटॉमिक मासेस जे काही येतं, फॉर एक्झाम्पल बेरिलियमचं त्यांना ॲटॉमिक मास रिवाईज केलेला आहे. त्यानंतर 0 ग्रुप जो काही आहे नवीन डिस्कवर झालेला आहे इनर्ट गॅसेससाठी, तर तो त्यांना ॲड केलेला आहे. हे त्याचे त्या ठिकाणी मेरिट्स आहेत, फायदे आहेत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण न्यूलँड्सचे ऑक्टेव्स पाहिलेले आहेत, मेंडेलिव्हजचा पिरियोडिक टेबल पाहिलेला आहे. आशा करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये खऱ्या अर्थानं सध्या आपण ज्या पिरियोडिक टेबलबद्दल त्याचा वापर करतो, तर अशा मॉडर्न पिरियोडिक टेबलची चर्चा करायची आहे, जो डेव्हलप करण्यामध्ये मोस्ले नावाच्या शास्त्रज्ञांचा फार महत्त्वाचा रोल आहे. कशा पद्धतीनं आधीचे सगळेजण फेल झालेले आहेत किंवा पार्शियली सक्सेसफुल झालेले आहेत, आणि हा मात्र आज आपण कम्प्लिटली सक्सेसफुल झालेला पाहायला भेटतं आपल्याला. तरी कशामुळे झालं, तर ॲटॉमिक मासमुळे झालं. पहिल्यांनी तिघांनी ॲटॉमिक मासला महत्त्व दिलं, पण याच्यामध्ये मात्र हे सगळी अरेंजमेंट जी काही आहे तर इन दी असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबरला त्यांनी प्रायोरिटी दिलेली आहे. ठीक आहे. पिरियोडिक फंक्शन ऑफ एलिमेंट्स आर दी रिपिटेशन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, म्हणजे ॲटॉमिक नंबर जे काही आहे तर ते इथं महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या लॉमध्ये पाहायला भेटतं. ठीक आहे. तर थांबूया मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.